नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रभर सध्या तरी मैदानांचा पाऊस चालू आहे. पण ही मैदानं जी चालू आहेत या मैदानांमध्ये रोज कुठे ना कुठेतरी मैदान होत असते. आज मायनीला झालं तर उद्या पेटनाक्याला झालं तर परवा सांगली भागात होतं आहे, पुणे भागात होतं आहे, सातारा भागात अनेक मैदानं चालू आहेत मित्रांनो. पण या सगळ्या मैदानांना पुसेगावचं मैदान जे 8 जानेवारीला जे पुसेगाव हिंदकेसरी सगळ्यात मानाचं आणि ओरिजिनल हिंदकेसरी म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे, त्या मैदानासाठी प्रत्येक बैलगाडा मालक तयारी करतो आहे किंवा प्रॅक्टिस करतो आहे असंच या मैदानामध्ये दिसून येतो आहे. प्रत्येकजण आपल्या बैलाला कोणता तोलामोलाचा पैरा आहे किंवा आपला बैल इकडनं झोपला तर कसं होईल, डावीनं झोपला तर काय होईल, उजवीनं झोपला तर काय होईल, हा प्रत्येकजण प्रयत्न करतच असतो आहे. त्यामुळे म्हणावं लागेल की प्रत्येकाची पुसेगावच्या मैदानाची तयारी चालू आहे. तर आता पुसेगावच्या मैदानाची बैलगाडी मालकांनी तर तयारी चालू केली आहे. आपला बैल न्यायचा आहे, कसा कोणता पैरा करेल, कोणता हे पैरे बऱ्यापैकी जणांचं ठरलेच सुद्धा. आता मथुर आणि सर्जा हा पैरा तर फिक्स आहे. काही जण अंदाज लावत आहेत की बकासूरचा पैरा कोणासोबत असेल. बकासूरचा पैरा पिस्टनबरोबर असेल की बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत असेल की सासवडच्या बलमासोबत असेल की कळंबीच्या शंभूसोबत असेल. कोण म्हणते सातारा एक्सप्रेस बलमासोबत असेल, कारण बलमा आणि बकासूर ही अपराजित जोडी आहे आणि बलमा ही हिंद केसरी जोडी आहे. तर काही जणांचं बऱ्यापैकी जणांचं म्हणणं आहे की हीच जोडी जिंकेल किंवा हीच जोडी पळेल. तर सांगू शकत नाही मित्रांनो. काही जणांचं तर चाहत्यांचं म्हणणं असं आहे की ठाकूरला चांगलं स्पीड आहे, बकासूर आणि ठाकूर पळावा. तर मित्रांनो, त्या पैऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये सांगा. आता आपण पुसेगावच्या मैदानाबद्दल थोड्यात माहिती घेऊया. पुसेगावचं मैदान कसं होणार आहे. तर मित्रांनो, पुसेगावचं मैदान तर तुम्हाला माहीतच आहे 8 जानेवारीला चालू होणार आहे. तर त्या मैदानाचं थोडंसं नोंदणीची प्रक्रिया अशी आहे की नोंदणी 1 जानेवारीपासून ते 7 जानेवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू होणार आहे. मग ती ऑनलाईन स्वरूपात होणार आहे आणि ऑफलाईन स्वरूपात तिथे जाऊनसुद्धा बैलगाडा मालक ते नोंदणी करू शकतात आणि ऑनलाईन तिथल्या ते जी यात्रा कमिटी आहे त्यांनी काही स्कॅनर पाठवलेत किंवा नंबर देतील ते त्यावर तुम्ही ऑनलाईन पेमेंट आणि ऑनलाईन नोंदणी करू शकताय. तर ऑनलाईन नोंदणीची लास्ट डेट आणि ऑफलाईन नोंदणीचीसुद्धा लास्ट टायमिंग आहे 7 जानेवारीला 7 वाजता. 1 जानेवारी ते 7 जानेवारी 7 दिवस बैलगाडी मालकांना वेळ आहे मित्रांनो. नोंदणी 7 वाजता बंद होणार आहे पूर्णपणे 7 तारखेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 वाजल्यापासून ते 8 वाजल्यापर्यंत सकाळी चिठ्ठ्या उचलण्याचा संपूर्ण एकत्र चिठ्ठ्या करून चिठ्ठ्या बैलगाडी मालकांच्या हस्ते असतील किंवा लहान मुलांच्या हस्ते असतील अशा उचलण्यात येणार आहेत. 7 ते 8 संपूर्ण चिठ्ठ्या उचलल्या जातील. तिथे 7 ते 8 वेळात सर्वांना कळेल आपण कोणत्या गटात आहोत, आपल्यासोबत कोणती गाडी आहे, आपण कितव्या तासात पळणार आहोत, हे सगळं ते एका तासामध्ये सर्वांना कळेल आणि 8 वाजता पहिला फेरा खाली पळण्यासाठी जाईल असं नियोजन आहे. या मैदानाची प्रवेश फी 1600 रुपये आहे मित्रांनो. आणि हे मैदान म्हणजे महाराष्ट्रातलं नामांकित हिंदकेसरी मैदान आहे. तर महाराष्ट्रातील संपूर्ण बैलगाडा मालकांनी या मैदानासाठी सहभाग नोंदवावा. सगळे नोंदवणारच आहेत. तर हे मैदान कसं असेल, तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणखीन कोणते प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो. धन्यवाद.